हॅलो स्टुडंट्स, आपण आता 12th सायन्स बघणार आहोत. फ्रॉम अप टू लास्ट व्हिडिओ वी आर गोइंग टू लर्न समथिंग फ्रॉम डेरिवेटिव्ह फ्रॉम 11th स्टँडर्ड. नाव from this video we are going to start 12th science, and from that topic first is differentiation. Before starting differentiation, remember this note. For a differentiable function y is equal to f of x, म्हणजे y हे function in terms of x. For example, y is equal to sin x, y is equal to log x, म्हणजे y हे function, y हे व्हेरिएबल इंडिपेंडंट इन टर्म्स ऑफ x आपण डिनोट करायचं. मग किंवा y is equal to tan x etc. If delta x is a small increment in x and the corresponding increment in y is delta y, ह्याला काय म्हणायचं डेल्टा x, ह्याला काय म्हणायचं डेल्टा y. हे स्मॉल इन्क्रिमेंट आहेत y मधले. देन रिमेंबर दॅट लिमिट डेल्टा y बाय डेल्टा x ॲज डेल्टा x टेन्स टू 0 इज इक्वल टू dy बाय dx. हे लक्षात ठेवायचं. हे लिमिट जर आपण घेतलं डेल्टा y बाय डेल्टा x, देन इट इज अ dy बाय dx. आपण आता या टॉपिक मध्ये काय बघणार आहे, कॉम्पोजिट फंक्शन. कॉम्पोजिट आपण बघणार आहे. कॉम्पोजिट फंक्शन काय, कॉम्पोजिट फंक्शन आहे हे आपण पहिल्यांदा समजून घेऊया. लेट्स लर्न समथिंग अबाउट कॉम्पोजिट फंक्शन. काय आहे आता आपण हे y इज इक्वल टू साइन एक्स, हे सिंपल फंक्शन झालं. हे काय झालं, सिंपल फंक्शन. पण मी जर y इज इक्वल टू साइन ऑफ रूट एक्स केलं, रूट एक्स म्हणजे काय झालं, हे कॉम्पोजिट फंक्शन. फंक्शन मध्ये आणि फंक्शन आहे, नुसतं सिंपल एक्स नाही आलेलं. काय झालंय ते रूट एक्स झालेलं आहे. और इफ y is equal to आपण बघतोय e raised to x, that is a simple function. But if I write y is equal to e raised to tan x, हे x राहिलं का आता, नाही, tan x झालं. मग काय झालं, हे पूर्ण हे e raised to tan x काय झालं, कॉम्पोजिट फंक्शन. डू यू गेट? इफ y is equal to log x, आपण घेतलंय log x, that is a simple function. But if I write y is equal to log of sin x, log of sin x, x च्या जागी काय आलेलं आहे, अनदर फंक्शन, अगेन अनदर फंक्शन आलेलं आहे. मग आपण काय म्हणायचं, ह्याला कॉम्पोजिट फंक्शन असं म्हणायचं. किंवा आपण बघूया y is equal to log x आहे, देन y is equal to log of x square plus 5. नुसतं एक्स राहिलं का, हे फक्त एक्स असेल तर हे काय झालं, सिंपल फंक्शन. बट इन्स्टेड ऑफ एक्स आय हॅव रिटर्न हिअर अनदर अल्जेब्रिक फंक्शन. दिस इज अ लॉगॅरिथम फंक्शन, बट instead of x I have written here another algebraic function, then this function becomes a composite function. So how to find the derivative of composite function? आपण बघणार आहे डेरिवेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन. डेरिवेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन कसं काढायचं, त्याच्या आधी आपण एक बघणार आहे थेरम. Derivative of composite function. Before that we are going to see theorem. If y is equal to f of u, म्हणजे y हे फंक्शन इन टर्म्स ऑफ u आहे. म्हणजे कसं लिहिणार आहे आता मी, y is equal to f of u, म्हणजे फॉर एक्झाम्पल y is equal to sin u. u व्हेरिएबल वापरायचं आपल्याला, x नाही. म्हणजे y हे फंक्शन इन टर्म्स ऑफ u इज अ डिफरन्शियल फंक्शन ऑफ u. And u is equal to g of x, म्हणजे u is equal to log x, म्हणजे u हे मी कशाच्या टर्म मध्ये हे केलेलं आहे, डिनोट केलेलं आहे x, म्हणजे u is equal to g of x is a differentiable function of x such that composite function. मग कसं कॉम्पोजिट फंक्शन होणार, y is equal to f, u ची व्हॅल्यू काय आहे, g of x. हे काय फंक्शन झालं, y is equal to f of g of x is a differentiable function of x. Then dy by dx, how to find dy by du into du by dx.
dy by du into du by dx. कसं करायचं बघा, given that y is equal to f of u, u is equal to g of x. Let there be a small increment delta x. आताच मी सांगितले तुम्हाला हे स्मॉल इन्क्रिमेंट असतं आणि हाऊ टू रीड दिस डेल्टा x in the value of x. Then delta u and delta y are corresponding increments in u and y respectively. As delta x, delta u, delta y are small increment, therefore they are not is equal to 0. Delta x is not equal to 0, delta y is not equal to 0, and delta u is not equal to 0. Let we have delta y by delta x is equal to delta y by delta u into delta u by delta x घ्यायचं. आपण हे घ्यायचंय, कन्सिडर करायचंय डेल्टा y by delta x is equal to delta y by delta u into delta u by delta x. आता टेकिंग लिमिट डेल्टा x टेन्स टू 0 ऑन बोथ साइड. आपण दोन्ही साइडला लिमिट घेऊया. Limit delta x tends to 0, delta y by delta u, limit delta x tends to 0, delta y by delta u into हे दोन्ही टर्मला लिमिट आहे डेल्टा x टेन्स टू 0. म्हणजे हे दोन्ही टर्मला लिमिट अप्लाय होतं डेल्टा y बाय डेल्टा u. ह्याला पण घेतलं इनटू हे मधलं आणि हे लिमिट ह्याला पण, कारण हे ब्रॅकेट मध्ये आहे. लिमिट delta x tends to 0, delta u by delta x. आता आपण हे डेल्टा y बाय डेल्टा u, पण हे खाली काय पाहिजे, डेल्टा x पाहिजे, पण इथं काय झालेलं आहे डेल्टा u. पण ऍज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा u टेन्स टू 0. ऍज डेल्टा x टेन्स टू 0, डेल्टा u टेन्स टू 0 घ्यायचं. इथं डेल्टा एक्स आहे खाली, तर इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0 चालतंय. इथं पण डेल्टा एक्स आहे, इथं डेल्टा एक्स टेन्स टू 0, पण इथं काय आहे डेल्टा यू आहे. पण डेल्टा एक्स हे सुद्धा स्मॉल इन्क्रीमेंट आहे, म्हणून डेल्टा यू सुद्धा स्मॉल इन्क्रीमेंट आहे. म्हणून आपण डेल्टा एक्स टेन्स टू 0 काय करणार आहे, डेल्टा यू टेन्स टू 0 लिहिणार आहे. डेल्टा एक्स टेन्स टू 0, डेल्टा वाय बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू डेल्टा लिमिट delta u tends to 0, delta y by delta u into limit delta x tends to 0, delta u by delta x. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं ह्याची व्हॅल्यू काय येणार dy, ह्याची व्हॅल्यू काय येणार dy बाय du इंटू ह्याची व्हॅल्यू काय येणार du बाय dx. हा आपला थेरम लक्षात ठेवायचा. म्हणजे कसं काढायचंय ते आपण बघूया. आता सपोज हे y इज इक्वल टू लॉग ऑफ साइन x हे फंक्शन आहे. म्हणजे इथं मेन फंक्शन काय आहे लॉग, आणि इथं कॉम्पोजिट फंक्शन काय झालं हे पूर्ण लॉग ऑफ साइन x. मग कसं काढायचं हे dy बाय dx. लॉग x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे 1/x आहे. मग एक्सच्या ऐवजी इथं y इज इक्वल टू लॉग एक्स असेल, तर dy बाय dx काय झालेलं आहे 1/x. डेरिव्हेटिव्ह काय येतोय ह्याचा 1/x. आता हे लॉग ऑफ साइन x आहे, मग एक्सच्या जागी काय आलेलं आहे साइन x आलाय, म्हणून आपण हे 1/sin x घ्यायचं. काय डेरिव्हेटिव्ह आहे 1/x, पण एक्सच्या जागी काय आलेलं आहे साइन x, म्हणून 1/sin x. पण हे x नाही आहे, म्हणून आपण परत ह्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा साइन x. म्हणजे काय झालं 1/sin x आणि साइन x चा डेरिव्हेटिव्ह cos x. मग cos x अपॉन साइन x दॅट इज cot x. बघूया आपण आणखीन काही सम. y इज इक्वल टू e रेस टू tan x. आता इथं काय झालेलं आहे y इज इक्वल टू e रेस टू tan x, पण y इज इक्वल टू e रेस टू x असेल तर dy बाय dx काय असतं e रेस टू xच येणार. मग इथं आपण dy बाय dx e रेस टू xच्या जागी काय आलेलं आहे tan x. मग आपण e रेस टू tan x, पण x नाही आहे म्हणून आपण tan x चा डेरिव्हेटिव्ह काढायचं. हे कॉम्पोजिट फंक्शनचं रूल आहे, त्यालाच आपण चेन रूल सुद्धा म्हणतो. e रेस टू tan x
आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काढायचं sec square x. लक्षात आलं? आता बघा आणखीन समजा y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स आणि एफ ऑफ यू, y इज इक्वल टू एफ ऑफ यू, u इज इक्वल टू g ऑफ x, y इज इक्वल टू एफ ऑफ यू, u इज इक्वल टू g ऑफ x. मग y इज इक्वल टू काय लिहिणार आपण? एफ ऑफ u ची व्हॅल्यू लिहायची तर g ऑफ x. मग dy बाय dx कसं काढायचं? dy बाय dx ह्या f मेन फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा, एफ डॅश लिहायचं, डेरिव्हेटिव्ह म्हणजे g ऑफ x. पण हे फक्त x नाही आहे, एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे डेरिव्हेटिव्ह असतोय, पण इथं एक्सच्या जागी काय आलेलं आहे? जी ऑफ एक्स, म्हणून इथं जी डॅश ऑफ एक्सचा इंटू करून जी डॅश ऑफ एक्सचा म्हणजे जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा जी डॅश ऑफ एक्स. लक्षात आलं? आता समजा आणखीन आपण जर बघितलं y इज इक्वल टू एफ ऑफ यू, y इज इक्वल टू एफ ऑफ y इज इक्वल टू एफ ऑफ यू, u इज इक्वल टू जी ऑफ v आणि v इज इक्वल टू h ऑफ x. किती फंक्शन झाले बघा? 3 फंक्शन्स आहेत एकमेकाच्या ह्याच्यामध्ये. y इज इक्वल टू एफ ऑफ u ची व्हॅल्यू किती? g ऑफ v, g ऑफ v, पण v ची व्हॅल्यू किती? f ऑफ g ऑफ v ची व्हॅल्यू आहे h ऑफ x. मग अशा वेळेस काय करायचं? हे dy बाय dx इकडे पान उलटल्यावर कळणार नाही म्हणून इथंच लिहिते, एफ डॅश काढायचं, मेन फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह काढायचं, एफ डॅश ऑफ g ऑफ h ऑफ x ॲज इट इज लिहायचं. मग काय करायचं? g डॅश ऑफ h ऑफ x काढायचं आणि परत हे h ऑफ x तिथंच नाही डेरिव्हेटिव्ह काढायचं, तसंच ठेवायचं, g डॅश ऑफ h ऑफ x आणि परत h डॅश ऑफ x, x येईपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढत राहायचं. हेच जर आपण याच्यात लिहिलं तर dy बाय dx, ह्याच्यामध्ये लिहिलं आपण dy बाय dx, u आहे तर dy बाय du, मग u काढायचं du बाय dg, dv आणि dv बाय dx, x येईपर्यंत डेरिव्हेटिव्ह काढत जायचं, प्रॉडक्ट घेत जायचं. ह्यालाच काय म्हणतात? चेन रूल असं म्हणतात. काय म्हणायचं ह्याला? चेन रूल. लक्षात आलं? हे n टर्म्स पर्यंत आपण घेत गेलं तर त्याला चेन रूल असं म्हणायचं. हे बघा इथं, इफ y इज अ डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ u1, u1 इज अ u प्लस फंक्शन, u1 is a differentiable function of ui plus 1 for i1 to n minus 1. n पर्यंत आपण अशा टर्म घेतल्या तर dy by dx is equal to dy by du1. मग du1 चं विथ रिस्पेक्ट टू u2 काढायचं, मग u2 चं विथ रिस्पेक्ट टू u3 काढायचं, असं करत dx dun by dx असं करायचं. ह्यालाच काय म्हणायचं? चेन रूल असं सुद्धा म्हणायचं. कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायला काय म्हणायचं? चेन रूल असं म्हणायचं. आता आपण बघणार आहे, वी आर गोइंग टू सी सम फॉर्म्युलेज. कसं करायचं पुढचं आपण बघितलं, चेन रूल dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. Here y is a function of u, is function of u, and u is function of x. u is function of x. y is a function of u म्हणजे काय? y is equal to sin u. मी काय वापरलं? व्हेरिएबल इथं u, म्हणजे y is a function of u. मी एक एक्झाम्पल घेतलं, म्हणजे y हे इन टर्म्स ऑफ u एक्सप्रेस करायचं. u इज अ फंक्शन ऑफ x म्हणजे u इज इक्वल टू tan x, म्हणजे u हे इन टर्म्स ऑफ x. असं असेल तर आपण कसा डेरिव्हेटिव्ह काढायचं? dy बाय dx इज इक्वल टू dy बाय du इंटू du बाय dx. आपण हे कॉम्पोजिट फंक्शन बघितलं. आता काय कॉम्पोजिट? सिंपल फंक्शन म्हणजे काय झालं? y इज इक्वल टू साइन x, y इज इक्वल टू साइन x हे सिंपल फंक्शन झालं. मग y इज इक्वल टू साइन ऑफ लॉग x म्हटल्यानंतर काय झालं? हे कॉम्पोजिट फंक्शन झालं.
आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे कसं काढायचं, dy बाय dx इज इक्वल टू साईनचा डेरिव्हेटिव्ह काय असतोय, कॉस एक्स, पण एक्स नाही आहे इथं, काय आलेलं आहे, लॉग एक्स, कॉस लॉग एक्स, पण हे फक्त एक्स नाही आहे, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आहे, साइन एक्स असेल तर dy बाय dx किती, कॉस एक्स. मग इथं एक्स आहे तर इथं एक्स लिहिलंय, मग इथं एक्स आहे का, नाही, इथं लॉग एक्स आहे, म्हणून आपण कॉस एक्स, एक्सच्या जागी काय लिहिलं मी, लॉग एक्स. पण हे एक्स नाही आहे म्हणून इंटू डेरिव्हेटिव्ह काढायचं, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. मग काय होणार, कॉस ऑफ लॉग एक्स आणि लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x, हे dy बाय dx झालं. ह्याला कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह असं म्हणायचं. आता म्हणजे लक्षात आलं. आणखीन एक उदाहरण बघूया, y इज इक्वल टू ई रेस टू टॅन एक्स, ई रेस टू टॅन एक्स. मग आता इथं काय, y इज इक्वल टू ई रेस टू एक्स, हे ओरिजिनल सिंपल फंक्शन, ह्याचा dy बाय dx काय येतोय, ई रेस टू एक्स. मग इथं dy बाय dx, इथं ई एक्स आहे, इथं सुद्धा एक्स आले dy बाय dx मध्ये. मग इथं काय येणार, ई रेस टू टॅन एक्स, एक्सच्या जागी काय आलंय, टॅन एक्स, मग इथं टॅन एक्स लिहिलं, पण हे एक्स नाही आहे, एक्स सोडून दुसरं फंक्शन आलंय, म्हणून इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ टॅन एक्स काढायचं. मग काय होणार, ई रेस टू टॅन एक्स आणि टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह सेक स्क्वेअर एक्स, असं हे कॉम्पोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह काढायचा. काय करायचे, मागच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला बेसिक फॉर्म्युले सांगितलेले, आता आपण एक एक फॉर्म्युला बघूया. पहिला फॉर्म्युला y इज इक्वल टू एक्स रेस टू n, मग त्याचं dy बाय dx इज इक्वल टू काय येणार, n इंटू एक्स रेस टू n मायनस 1. y इज इक्वल टू एक्स रेस टू n आहे, तर इथं काय येतोय डेरिव्हेटिव्ह, n पुढे घ्यायचं, एक्स तसंच ठेवायचं आणि एक्सचा इंडेक्स 1 न कमी करायचं, y इज इक्वल टू एक्स रेस टू n. पण आता इथं हेच आपण कंपोजिट फंक्शन साठी काय करायचं, y इज इक्वल टू एक्सच्या ऐवजी एखादं फंक्शन घ्यायचं, एक्स रेस टू n, हा पहिला फॉर्म्युला आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स रेस टू n. मग कसं काढायचं, ह्याचा डेरिव्हेटिव्ह dy बाय dx, n पुढे घ्यायचं, n पुढे घेतल्यानंतर एफ ऑफ एक्स रेस टू, आता इथं आपण n पुढे घेतलं, एक्स तसंच ठेवलं आणि एक्सचा इंडेक्स 1 न कमी केला, तसंच करायचं, n पुढे घ्यायचं, एक्सच्या जागी काय आले ते तसंच ठेवलं आणि 1 न इंडेक्स कमी केला. पण एक्स सोडून हे फंक्शन आलेलं आहे, एक्स नाही आहे, एफ ऑफ एक्स आहे, म्हणून याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ डॅश ऑफ एक्स. कसं करूया आपण, y इज इक्वल टू, फॉर एक्झाम्पल y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 6, आपण असं घेऊया, y इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 5 6, एक्सच्या ऐवजी एक हे मी फंक्शन लिहिलेलं आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 6. मग dy बाय dx इज इक्वल टू, कसं करायचं, हे n किती 6 आहे, ते पुढे घ्यायचं, हा फॉर्म्युला वापरायचा, n 6 आहे आणि फंक्शन आहे तसं लिहायचं आहे, हे फंक्शन मी आहे तसं लिहिलेलं आहे आणि 1 न इंडेक्स कमी केलाय, डिक्रीज द इंडेक्स बाय 1. पण हे फक्त एक्स आहे का, नाही, म्हणून इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ डॅश ऑफ एक्स म्हणले ना आपण, इथं एफ डॅश ऑफ एक्स काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस 5. मग इथं काय होणार, 6 एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 5. आणि आता याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह कसं करायचं, 2 पुढे घ्यायचं, एक्स तसंच लिहायचं आणि 1 न इंडेक्स कमी करायचा आणि 5 चा डेरिव्हेटिव्ह किती, 0. म्हणजे 6 2 जा 12 एक्स, एक्स स्क्वेअर प्लस 5 रेस टू 5, हे त्याचा डेरिव्हेटिव्ह झाला कॉम्पोजिट फंक्शनचा. हे फर्स्ट फॉर्म्युला. सेकंड फॉर्म्युला आपण बघूया. आपला काय फॉर्म्युला आहे की y इज इक्वल टू रूट एक्स, सिंपल फॉर्म्युला, हे सिंपल फंक्शन झालं, y इज इक्वल टू रूट एक्स. मग dy बाय dx इज इक्वल टू 1/2 रूट एक्स.
1/2√x. पण y इज इक्वल टू, सपोज आता हा दुसरा फॉर्म्युला आपण एफ ऑफ एक्स घेतला, अनदर फंक्शन म्हणजे कॉम्पोजिट फंक्शन घेतलं, y इज इक्वल टू √f(x). मग dy/dx इज इक्वल टू काय करायचं, 1/2 हे √x इथं फॉर्म्युल्यामध्ये x आहे, मग इथं एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे, f(x). मग 1/2√f(x). पण x सोडून दुसरं फंक्शन आलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचं f'(x). लक्षात आलं, 1/2√f(x), f'(x). बघूया आपण इथं y इज इक्वल टू √sin(x) घेऊया आपण, √sin(x) फॉर एक्झाम्पल. मग dy/dx इज इक्वल टू 1/2√x. एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे मुलांना, sin(x). सो √sin(x). पण हे sin(x) आहे म्हणून इथं याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, sin(x) चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, म्हणजे 1/2√sin(x) आणि sin(x) चा डेरिव्हेटिव्ह किती, cos(x). सो dy/dx इज इक्वल टू 1/2√sin(x) cos(x). हा सेकंड फॉर्म्युला, दिस इज अ सेकंड वन. y इज इक्वल टू √f(x), dy/dx इज इक्वल टू 1/2√f(x), f'(x). इथं सिंपल बघा काय आहे, सिंपल फंक्शनला 1/2√x. मग एक्सच्या ऐवजी मी काय घेतलं इथं फॉर्म्युल्यामध्ये 2, तसंच एक्सच्या ऐवजी f(x). पण f(x) अनदर फंक्शन आलंय म्हणून इथं त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, 1/x⁴n. काय येतोय ह्याचा, काय येतोय ह्याचा dy/dx. dy/dx इज इक्वल टू -n इंटू x⁴n+1, -n इंटू -n/x⁴n+1. मग आपण इथं y इज इक्वल टू 1/f(x), एक्सच्या जागी काय घ्यायचंय मला, n. मग dy/dx इज इक्वल टू मायनस ॲज इट इज n ॲज इट इज एक्सच्या जागी काय आलेलं आहे, इन्स्टेड ऑफ एक्स, f(x), f(x⁴n+1). पण हे x आता आपण एक्सच्या जागी काय आले ते लिहिलेलं आहे, पण f(x) आलेलं आहे म्हणून इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ f'(x) करायचं. आता आपण बघूया, y इज इक्वल टू 3/2x² -7 ब्रॅकेट ⁵5. कसं काढायचं आता हे इथं बघा, y इज इक्वल टू dy/dx इज इक्वल टू 3 कॉन्स्टंट आहे, आपल्याला काही त्याचं कॉन्स्टंट, कीप द कॉन्स्टंट ॲज इट इज. n ची व्हॅल्यू किती आहे, 5. मग हे आपण मायनस काय फॉर्म्युला, -n म्हणजे हे 5, हे -5 अपॉन f(x) काय आलेलं आहे ते लिहायचं, 2x² -7⁵5+1, n+1 म्हणजे 5+1. हे x⁴n+1 आहे, पण एक्सच्या ऐवजी काय आलेलं आहे, इन्स्टेड ऑफ एक्स देअर इज अ फंक्शन 2x² -7 आणि n प्लस इज 5+1 इंटू डेरिव्हेटिव्ह काढायचं f'(x) आहे, जे फंक्शन एक्स सोडून दुसरं फंक्शन आलं की त्याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा, 2x² -7. So this is a -15 upon 2x² -7⁶. And what is the derivative of this? हे 2 कॉन्स्टंट तसंच ठेवायचं. आता हे x² चा डेरिव्हेटिव्ह काढायचा, त्याच्यासाठी 2 पुढे घ्यायचं, x चा इंडेक्स 1 न रेड्यूस करायचा म्हणजे 1 होणार. टेक द 2 इन फ्रंट, keep the x as it is and reduce किंवा decrease the index of x by 1. So 1. And what is the derivative of -7? 0, because it is a alone constant. So now here what will become? 15 to the 30 to the -60x upon 60x upon 2x² -7⁶. Do you get? This is a third one formula. Remember, this is a third formula.
नेक्स्ट आपण फोर्थ वन बघूया. साइन एक्स चा डेरिव्हेटिव्ह y इज इक्वल टू साइन एक्स. काय डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू कॉस एक्स. मग इथं y इज इक्वल टू साइन ऑफ एफ ऑफ एक्स घ्यायचं. एक्सच्या ऐवजी एखादं फंक्शन म्हणजे सपोज लॉग एक्स, टॅन एक्स, ई रेस टू एक्स or any algebraic function like x cube plus 3x and whatever may be. So dy by dx is equal to cos of what is here instead of x, here is a f of x. So write here f of x and find the derivative of f of x. That is a f dash of x. Instead of x, what is here? F of x. So write the instead of x, write the f of x, but this is not only x. So find the derivative of it, that is f dash of x. Next, upon, for example, y is equal to sine of log x. Sine of log x. So what will become dy by dx is equal to, what is the derivative of sine? Cos log x, keep the log x as it is. So f of x as it is and find the derivative of log x. That is find the derivative of log x. So cos of log x, that is 1 upon x. Log x derivative 1 upon x. What is the derivative of log x? 1 upon x. 1, 2, fifth formula आपण बघूया. Fifth one, cos x, y is equal to cos x. What is the derivative of it? Derivative means dy by dx, that is minus sin x. So y is equal to cos, instead of we are taking composite function, that is f of x, cos of f of x. So dy by dx is equal to minus, what is the derivative of cos x? Minus sin x. So cos, here is a minus sin. What is here instead of x? F of x. So write f of x and find the derivative of f dash of f of x. For example, y is equal to cos of e raised to x. F of x, I have taken here another value, e of x. So what is the dy by dx? What is the derivative of cos x? Minus sin x. So minus sin, but instead of x, here is a e raised to x. So find the derivative of e raised to x, because here is not a single x, only x. So here is a e raised to x. So minus sin e raised to x, and what is the derivative of e raised to x? E raised to x. So dy by dx is equal to minus e raised to x sin e raised to x. Next, sixth formula, y is equal to tan x. Y is equal to tan x. So what is the dy by dx? Sec square x. Sec square x. So what will be the function? Suppose we are taking composite function, tan of what we can take tan of suppose a raised to x. So what will be the dy by dx? Dy by dx, what is the derivative of tan? Sec square. So write here sec square a raised to x. Keep the function as it is, a raised to x. But this is not only x, so therefore find the derivative of a raised to x. So sec square a raised to x. What is the derivative of a raised to x? A raised to x into log a. A raised to x into log a. Okay, next. In this way, we can write the if y is equal to sec of f of x. What is a dy by dx? Then sec of f of x tan f of x. But this is a f of x, so find the derivative of it, that is f dash of x.
So continuing this sums or formulas as cot of f of x, y is equal to cot of f of x. So dy by dx is equal to minus cosec square f of x. What is the formula? cot x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? cosec square x. पण इथं x च्या ऐवजी काय आलेलं आहे? f of x. So I have written here f of x. Derivative of cot x is minus cosec square f of cosec square x. But here is a f of x. So I have written here f of x. But this is not only x. So find the derivative of f of x. So what is here? Minus cosec square f of x minus into f dash of x. Next, y is equal to cosec f of x. Cosec f of x. Then dy by dx. What is the derivative of cosec x? Cosec x चा डेरिव्हेटिव्ह आहे minus cosec x cot x. So minus cosec x च्या ऐवजी काय आलेलं आहे? f of x into cot of f of x. cot of f of x. पण f of x चा डेरिव्हेटिव्ह फाइंड करणं इथं कंपल्सरी आहे. इंटू करायचं आणि f डॅश ऑफ x लिहायचं. नेक्स्ट आपण 10th फॉर्म्युला बघूया. y इज इक्वल टू a रेस टू x. काय येणार? डेरिव्हेटिव्ह dy बाय dx इज इक्वल टू a रेस टू x इंटू लॉग a. पण आपण घेणार आहे y इज इक्वल टू a रेस टू f of x. a रेस टू f of x मग dy बाय dx इज इक्वल टू a रेस टू x x. मग f of x इथं f of x log a. But this is not only x, so find the derivative of it, f dash of x. Suppose we are taking here y is equal to, एक example घेऊया, y is equal to 5 raised to 3 cot x, 3 cos x minus 2. 3 cos x minus 2. a ची व्हॅल्यू 5 आणि f of x ची व्हॅल्यू 3 cos x minus 2. So dy by dx is equal to a किती आहे? 5. बघा कंपेअर करा. a 5 आणि f of x, write the f of x as it is minus 2. This is a log a and find the derivative. काय आलं x च्या ऐवजी? 3 cos x minus 2. So what will become? 5 log a ची व्हॅल्यू आहे इथं 5. 3 cos x minus 2 into log 5. a ची व्हॅल्यू 5. Now here 3 is a constant and what is the derivative of cos x? Minus sin x. And what is the derivative of 2? Since this is a constant function, therefore its derivative is 0. So what is the answer? 3 minus 3 sin x log 5 and 5 raised to 3 cos x minus 2. Do you get? In this way, next आपण बघूया. y is equal to e raised to f of x. So dy by dx is equal to e raised to f of x into f dash of x. e raised to x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? e raised to x. पण x च्या ऐवजी इथं काय आलेलं आहे? f of x. So write the f of x and find the derivative of it. Next आपण बघूया. log of f of x. y is equal to log of f of x. So dy by dx is equal to 1 upon f of x. log x चा काय डेरिव्हेटिव्ह आहे? 1 upon x. मग इथं काय होणार? 1 upon f of x. पण हे x नाही आहे म्हणून इथं याचा डेरिव्हेटिव्ह काढायचा f dash of x. अँड लास्ट फॉर्म्युला बघूया आपण. log of y is equal to log of a बेस. इथं बेस दिलेला नाहीये म्हणजे e बेस आहे. इथं बेस आपण a घेऊया f of x. काय येणार याचा? dy by dx. इथं बेस e आहे, इथं a आहे. e असेल तर 1 upon x लिहायचं. पण इथं x च्या ऐवजी f of x आहे म्हणून मी f of x लिहिलं. पण x नाही आहे म्हणून f dash of x. आता e बेस नाही आहे, इथं a बेस आहे
म्हणून आपण काय करायचं, dy बाय dx इज इक्वल टू 1 अपॉन लॉग ए घ्यायचं आणि मग 1 अपॉन एफ डॅश एफ ऑफ एक्स, 1 अपॉन एफ ऑफ एक्स, पण हे एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काढायचा एफ डॅश ऑफ एक्स. हे सगळे फॉर्म्युले पाठ करायला पाहिजेत. अप्लाय कसं करायचं, फॉर्म्युले बेसिक फॉर्म्युले तर पाठ पाहिजेत, पण अप्लाय कसं करायचं ते पण कळायला पाहिजे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण एक्सरसाइज 1.1 घेणार आहोत, पण तोपर्यंत हे फॉर्म्युले नेक्स्ट वीक पर्यंत सगळे फॉर्म्युले तुम्ही पाठ करायचे.